शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, पीक विमा योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अशी बैठक काल कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि या बैठकीमध्ये पीक विमा योजनेअंतर्गत विविध बदल तसेच उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळेस कृषी मंत्र्यांकडून देण्यात आलेले आहे। शेतकरी बांधवांना पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ कशा प्रकारे दिला जाईल या संदर्भात उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले। तर या संदर्भात थोडक्यात माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसेच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबविण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीला कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसेच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला। तसेच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषी मंत्री श्री मुंडे यांनी केली। चालू वर्षी शासनाने पीक विम्यासाठी भरघोस तरतूद केली। सन 2016 नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला। तथापि याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत असल्याने पीक विम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला असून त्यांची कार्यपद्धती, योजना व अंमलबजावणी यांचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करावी असे आदेश कृषी मंत्री श्री मुंडे यांनी यावेळी दिले। या समितीची कार्यकक्षा व रचना याबाबत वेगवेगळ्या सूचना निर्गमित करून 1 महिन्याच्या आत शासनास अहवाल सादर करण्याचे निर्देशही मंत्री श्री मुंडे यांनी दिलेले आहे। तर पीक विमा योजनेसंदर्भातील हे अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। पीक विमा योजनेअंतर्गत बदल सुचविण्याचे निर्देश यावेळेस कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी दिलेले आहे।